शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनल मध्ये. आणि आज मी बनवणार आहे, आपल्या चॅनलचं जे नाव आहे जसं गरम तसं गरम मसाला बनवणार आहे. तर आजचं स्पेशल आहे गरम मसाला. चला मग बघूया. तर त्यासाठी जे अख्खे खडे मसाले आहेत ते सर्व घेतलेले आहेत मी. तर ते अशा प्रकारे, तर हे जावित्री आहे, लवंग घेतलेले आहे, धणे आहेत, त्यामध्ये जायफळ ठेवलेलं आहे एक, त्यानंतर जिरे घेतलेत, नंतर दगडी फूल घेतलं आहे, तेजपत्ता घेतला आहे, मोठी इलायची घेतलेली आहे, मिरे आहेत, आपले फूल आहेत चक्री फूल, त्यानंतर इलायची आहे छोटी, आणि नंतर दालचिनी आहे, शाही जिरे आहेत. अशा प्रकारे सर्व गरम मसाले आहेत ते सर्व घेतलेले आहे आणि ते आता मी भाजून घेणार आहे. तर सर्वात आधी मी धणे भाजणार आहे त्यामध्ये, कारण धणे जर जास्त भाजले गेले तर ते जळू शकतात किंवा त्याचा जो सेंट असतो त्याचा तो निघून जातो, त्यामुळे जास्त भाजले जाऊ नयेत म्हणून मी धणे आधी थोडेसे नॉर्मल भाजून घेणार आहे आणि ते काढून घेणार आहे. तर ऑलमोस्ट आपले भाजून झालेले आहे बघा, कलर पण चेंज झाला आहे धण्याचा. आणि आता ते काढून घेते आहे एका परातीमध्ये मी. आणि त्यानंतर जिरे आणि शाही जिरे हे जे आहे ते पण भाजून घेणार आहे मी. हे बघा, जोपर्यंत ते तडतडत नाही, त्याचा कलर चेंज होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो भाजताना मी थोडं थोडं त्यामध्ये फुकणार आहे आणि तो कचरा तसाच उडून जातो. हे बघा, मी फुकते आहे आणि त्यातला जो थोडासा कचरा आहे तो सर्व निघून जातो आहे. तर अशा प्रकारे जे आहे आपले जिरे आणि शाही जिरे हे दोन्ही पण भाजून घ्यायचे आहे. बघा, तडतड होत आहेत, एकदम मस्त झालेले आहे भाजून. आणि ते पण मी काढून घेते एका साईडला. त्यानंतर आता आपल्याला सर्व जे अख्खे मसाले आहेत ते यामध्ये भाजायचे आहेत आणि एक एक करून सर्व मसाले जे आहे ते मी त्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे ते तुमच्यावरती आहे, पण जर धणे आहे तर धणे जास्त जाणार त्यामध्ये मसाल्यामध्ये आणि बाकीचा जो मसाला आहे तो थोडा थोडा जाणार त्यामध्ये. नॉर्मली शक्यतो 10-10 ग्रॅम जे आहे ते जाणार त्यामध्ये. आणि जावित्री आहे ही, ती मी कुस करून टाकते आहे आणि मला खूप आवडते जावित्री असं हे करायला, मस्त वाटतं. त्यानंतर सर्व जे मसाले आहेत ते सर्व आपण त्यामध्ये एकत्र त्याचा ॲड करायचे आहे आणि एकदम लो गॅसवरती जे आहे ते भाजून घ्यायचे आहे. हा जो मसाला होत असतो तो खूप छान, म्हणजे घरगुतीच आहे, तर छान लागतो एकदम. प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता, प्रत्येक भाजीमध्ये ॲड करू शकता, जसं की बिर्याणी करू शकता, मटण, मच्छी आणि व्हेज भाज्यांमध्ये पण तुम्ही हा जो मसाला आहे तो टाकू शकता. जायफळ आहे ते जायफळ अख्खं नाही टाकलेलं आहे मी त्यामध्ये, तर अर्धा जायफळ घेतलेला आहे आणि ते बारीक करून त्यामध्ये टाकलेला आहे मसाल्यामध्ये. आणि हा मसाला आहे तो आता मी एकदम लो गॅसवरती भाजून घेणार आहे, म्हणजे जळू नये त्यासाठी एकदम लो गॅसवरतीच भाजायचा आहे आणि हलवत राहायचा आहे मसाला आपला कंटिन्यू. कारण हे मसाले जे आहेत त्याचा जर जळले तर त्याचा जो कडवटपणा असतो तो लागतो भाजीमध्ये, त्यामुळे जळू द्यायचे नाही. एकदम लाईट, एकदम थोडेसे हाताला एकदम थोडासा चटका लागेल एवढेच गरम करायचे आहे, जास्त जास्त भाजायचे नाहीयेत. तर अशा प्रकारे जे आहे ते मी मसाले एकदम लो गॅसवरती भाजून घेते आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, त्याचा थोडासा कलर पण चेंज होतो आणि एकदम छान फ्रेग्रन्स येत होता जेव्हा मी मसाला भाजत होती तेव्हा. तर झालेला आहे भाजून आणि हा मी एका परातीमध्ये काढून घेते आहे, ज्यामध्ये आपण धणे आणि शाही जिरे काढून ठेवलेले आहेत त्यामध्ये. तर हे एकत्र करून घेते आहे मी. आता आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे भाजून झालेला आहे. तर तुम्ही एकत्र पण भाजू शकता, पण एकत्र भाजल्यानंतर धणे जास्त भाजले जातात किंवा जिरे वगैरे जास्त भाजले जातात आणि हे मसाले तसेच राहतात. त्यामुळे आता तेजपत्ता पण एकदम तुटतो आहे, एकदम गरम आहे म्हणून तो लगेच तुटला जातो आणि चांगला एकदम बारीक होतो. तर मी असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि हा जो आपला मसाला आहे त्यातले जे चक्री फूल आहे तर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आपल्याला. तर त्या बियांची जी टेस्ट असते ती चांगली येत नाही. तर जे दुकानदार असतात ते पण सांगतात की या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या असतात म्हणून. तर मी या बिया आहेत त्या काढून घेते आहे. तर तुम्ही पण काढून घ्या अशा प्रकारे. हे बघा, काढून घेतलेले आहे आणि चक्री फूल जे आहे ते त्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपला मसाला जो आहे ऑलमोस्ट थंड झालेला आहे आणि तो आता मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे मी.
हे बघा अशा प्रकारे सर्व जो मसाला आहे तो मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि तो आता बारीक वाटून घ्यायचा आहे। एकदम बारीक पण नाही वाटायचा, थोडासा त्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि मसाला जो आहे तो बारीक वाटून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे वाटला म्हणजे 5 मिनिटं लागतात जास्तीत जास्त, काहीही मेहनत नाहीये। एकदम म्हणजे हॉटेल सारखं किंवा मार्केटमध्ये जसे पॅकेटचे भेटतात गरम मसाल्याचे त्याच्यापेक्षा तर खूपच छान लागते याची टेस्ट। तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी, एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी जी आहे रेसिपी आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे, आपला गरम मसाला कसा बनलेला आहे। हे बघा एकदम बारीक नाही केलेला आहे मी, तो थोडासा जाड ठेवलेला आहे। हे बघा हाताला तुम्ही बघू शकता। तर एवढा झालेला आहे आपला गरम मसाला, तो आपण कुठच्याही भाजीमध्ये यूज करू शकतो। आणि हे आता मी कंटेनर मध्ये एका काचेच्या बरणीत काढून ठेवते आहे आणि ते भरून पॅक करून ठेवणार आहे। बाकीचा जो राहिलेला मसाला आहे तो मी माझ्या मसाल्याचा जो डेली यूजचा जो डबा आहे त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा गरम मसाला। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये आणि एकदम छान असा मसाला बनतो। धन्यवाद।